दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपल्या सगळ्या इच्छा दत्तकृपेने स्वामी कृपेने पूर्ण हो हीच दत्तगुरूंच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही झाडांना खूप महत्त्व दिले गेलेले आहे. त्यामुळेच आपण आपल्या घरामध्ये विविध प्रकारची झाडं रोपं ही लावत असतो. कारण काही रोपांची सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात असते आणि या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घरातलं वातावरण देखील पवित्र होतं, सकारात्मक होत असतो. त्यामुळे बघा, आपण अनेक प्रकारची झाडं रोपं ही लावत असतो आणि खरंच काही रोपं झाडं ही अत्यंत सकारात्मक ऊर्जा देणारी असतात. आपल्या घरामधलं वातावरण ही सकारात्मक करणारी असतात. त्यामुळे बघा, प्रत्येकानेच अशी काही सकारात्मक रोपं आपल्या घरामध्ये अंगणामध्ये नक्कीच लावायची आहेत. त्याचबरोबर बघा, झाडांमुळे शुद्ध हवा देखील आपल्याला मिळत असते आणि आपल्या मनाला देखील प्रसन्न वाटत असतं. त्यामुळे बघा, काही झाडं नक्कीच आपण आपल्या अंगणामध्ये घरामध्ये जवळपास घराच्या लावली पाहिजेत. पण बघा, काही अशी झाडं आहेत जी घराच्या शेजारी किंवा घरामध्ये लावणं अत्यंत चुकीचं आहे. या झाडांचा घरामध्ये असल्यामुळे नकारात्मक परिणाम आपल्या घरावर होत असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये ही झाडं घरामध्ये आपण लावू नये असा सल्ला दिला जातो. त्यामुळे बघा, काही जी झाडं आहेत ते आपण घरामध्ये स्वतःहून लावणं टाळली पाहिजेत आणि ती झाडं कोणती आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, बरेच जणांना झाडं आवडत आहेत, रोपं आवडत आहेत म्हणून काही झाडं लावतात. पण काही झाडं, काही रोपं आपल्या घरामध्ये लावल्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या संपूर्ण घरावर पडायला सुरुवात होते. घराची संपूर्ण प्रगती थांबणे किंवा आर्थिक बाबतीमध्ये अनेक बाबतींमध्ये नुकसान होणे, कुठेतरी पैसे अडकणे किंवा आधीपेक्षा पैशाचा जो ओघ आहे तो कमी होणे, नोकरी व्यवसायामधून कमी प्रमाणामध्ये पैसा येणे किंवा पैसा अडकणे, कर्ज येणे, या गोष्टी यामुळे घडू लागतात. त्यामुळे बघा, काही जी झाडं आहेत ना, तर ती आपल्या घरात पण नाही आहेत ना लावलेली, चुकून आपण लावून टाकतो झाडं. आपल्याला यामागचं कारण काही माहीत नसतं आणि यामुळे आपल्या घरामध्ये देखील भांडणं, कलह, वाद अशा गोष्टी घडू लागतात. नवरा बायकोंमध्ये देखील वाद निर्माण होतात किंवा पैशांच्या अडचणी निर्माण होतात किंवा काही झाडं अशी असतात की आपल्या धनाचा नाश करणारी ही झाडं असतात. आपल्या धनसंचयामध्ये कधीच या वनस्पती वाढ होऊ देत नाही किंवा नकारात्मक ऊर्जा त्यांची पडत असते. तर बघा, पहिलं जे झाड आहे तर ते म्हणजे चिंचेचं झाड. कधीही आपण आपल्या घरामध्ये अंगणामध्ये चिंचेचं झाड हे स्वतःहून लावायचं नाही. यामुळे बघा, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये वाढते, नकारात्मक गोष्टी घडू लागतात, वादविवाद, भांडणं या गोष्टी आपल्या घरामध्ये घडायला सुरुवात होते. त्यामुळे चिंचेचं झाड आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण लावायचं नाही. दुसरं जे झाड आहे तर ते म्हणजे बघा, पिंपळ वृक्ष, वड वृक्ष आणि त्याचबरोबर उमराचं झाड. ही तिन्हीही झाडं आपल्या घराच्या अंगणामध्ये घरामध्ये आपण लावायची नाहीत. आता बघा, या तिन्हीही झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो. अत्यंत पवित्र झाडं ही असतात असं समजलं जातं. पण बघा, ज्योतिषशास्त्रानुसार ही 3 झाडं आपण आपल्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये स्वतःहून लावायची नसतात. यामुळे काय होतं बघा, पती पत्नीमध्ये वाद निर्माण होतात. त्याचबरोबर कौटुंबिक काहीतरी क्लेश, कलह हे निर्माण होतात आणि आपली प्रगती ही खुंटते. त्यामुळे आपल्याला ही 3 झाडं आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घरामध्ये लावायची नाहीत किंवा या झाडांची सावली आपल्या घरावर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुमच्या घराच्या जवळपास कुठेतरी वड, पिंपळ, उंबर ही झाडं असतील, स्वतःहून आलेले असतील तर काहीही हरकत नाही. ती तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करू नका. जर स्वतःहून बघा, काही ठिकाणी उमराचं झाड येतं किंवा पिंपळ हे झाड येतं, तर तुम्ही स्वतःहून लावलेलं नाही, त्यामुळे त्याचा काहीही तुम्हाला त्रास हा होणार नाही. पण जर तुम्ही स्वतःहून लावलेलं नसेल तर ते तुम्ही तोडू नका. उमराचं झाड जे आहे तर ते तुम्ही अजिबात तोडायचं नाही. ते तुम्ही येऊ देऊ शकता, पण स्वतःहून ते तुम्ही तुमच्या अंगणामध्ये लावू नका. पुढचे जे झाड आहे तर ते म्हणजे
काटेरी वनस्पती, काटेरी ज्या काही रोपं आहेत बघा, शोची पण काटेरी झाडं असतात, तर ती आपल्या घरामध्ये बिलकुलही आपल्याला लावायची नाहीत. आपण शोसाठी म्हणून आणतो, पण काटेरी वनस्पती आपल्या अंगणामध्ये घरामध्ये लावणं हे अशुभ संकेत देणारं आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की गुलाब हा देखील काटेरी असतो, पण गुलाब हे असं एक झाड आहे की जे अपवादात्मक आहे. त्याला जरी काटे असले तरी बघा, जे गुलाबाचं फूल आहे ते शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतं आणि आपल्या गुलाबामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. त्यामुळे गुलाबाचं रोप तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता. पुढचं जे झाड आहे तर ते म्हणजे बघा, जी वनस्पती किंवा जी रोपं ज्यांच्या पानातून देठातून दुधासारखा द्रव पदार्थ बाहेर निघत असतो, अशी झाडं देखील आपल्या अंगणामध्ये लावायची नाहीत. अशी झाडं आपल्या अंगणामध्ये लावायची आपल्याला टाळायची आहेत. त्यानंतर बघा, शेवग्याचं झाड हे देखील आपल्या अंगणामध्ये आपल्याला लावायचं नाही. स्वतःहून तुम्ही ते शेवग्याचं झाड लावण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपल्या अंगणामध्ये जर शेवग्याचं झाड असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये येऊ शकते. आणि जरी तुम्हाला शेवग्याचं झाड हे लावायचंच असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला लावू शकता, पण मुख्य दरवाजासमोर आपल्याला शेवग्याचं झाड हे कधीच लावायचं नाही. त्यानंतर पुढचं जे झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. बेलाच्या पानामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि बेलाचं झाड म्हणजे साक्षात महादेवांचाच तो अवतार आहे असं समजलं जातं. पण बघा, हे बेलाचं झाड कधीही स्वतःहून आपल्या अंगणामध्ये आपल्याला लावायचं नाही, कारण महादेवांना खूप जास्त एकांत आणि शांतता प्रिय आहे. आणि जेव्हा आपण बेलाचं झाड आपल्या अंगणामध्ये लावतो तेव्हा महादेवांच्या एकाग्रतेमध्ये भंग येतो. त्यामुळे आपल्याला बेलाचं झाड हे स्वतः लावायचं नाही. स्वतःहून जर आलेलं असेल बेलाचं झाड तर तुम्ही ते ठेवू शकता, पण स्वतः तुम्ही ते लावू नका. त्यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड. रुईचं झाड किंवा त्याची पानं जे आहे, फुलं आहेत, तर ते हनुमंतांना अर्पण केली जातात. पण हे रुईचं झाड आपल्या अंगणामध्ये आपण लावणं टाळायचं आहे. यामुळे बघा, नकारात्मक प्रभाव आपल्या घरावर पडतो, आपल्या धनसंचयामध्ये घट होते आणि आपला धनसंचय वाढत नाही. त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीमध्ये देखील अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रुईचं झाड हे देखील आपल्याला लावायचं नाही. त्यानंतर पुढचं जे झाड आहे ते म्हणजे पपईचं झाड. पपईचं झाड देखील आपल्या अंगणामध्ये लावणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे बघा, असं हे पपईचं झाड देखील आपल्या अंगणामध्ये लावू नका. यामुळे घरामध्ये क्लेश कलह हे होऊ शकतात. आणि तुम्हाला पपईचं झाड लावायचंच असेल तर ते तुमच्या घराच्या मागच्या बाजूला तुम्ही लावू शकता. आणि बघा, पुढचं जे रोप आहे ते म्हणजे लिंबाचं रोप. लिंबाला देखील बघा काटे असतात आणि लिंबाचं रोप हे आपल्याला कधीच स्वतःहून आपल्या अंगणामध्ये आपल्या दारासमोर हे लावायचं नाही. जर आपण लिंबाचं रोप आपल्या दारासमोर लावलं तर बघा, आपल्या घरामध्ये वादविवाद कलह होतात आणि आपली प्रगती ही खुंटते. त्याचबरोबर आपल्याला धनहानी होऊ शकते. आपल्या धनामध्ये कधीच वाढ होत नाही आणि आपल्याला इच्छित कार्यामध्ये यश हे प्राप्त होत नाहीत. मुलांच्या कामामध्ये, शिक्षणामध्ये देखील यामुळे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लिंबाचे झाड देखील आपल्याला कधीच स्वतःहून लावायचे नाही. तर बघा, अशा प्रकारे घरामध्ये जर ही झाडं, ही रोपं तुम्ही लावणार असाल तर अशी चूक करू नका. मी सांगितलेली जी झाडं आहेत, रोपं आहेत, तर ही आपल्याला शक्यतो घरामध्ये, अंगणामध्ये लावणं टाळायची आहेत. काही गोष्टी या ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपण करायच्या आहेत. तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे बघा, ज्यांना कोणाला ही माहिती माहीत नाही आहे त्यांना देखील ही माहिती समजेल आणि नक्कीच हा व्हिडिओ आपला यूजफुल ठरेल. धन्यवाद.